महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचं विमानामध्ये अपघाती निधन झालं. खरोखरची बातमी कळाली, मनाला फार दुःख झालं. महाराष्ट्र आज एका चांगल्या नेत्याला मुकला. अजितदादांनी सर्वसामान्य माणसासाठी दादागिरी केली. ते लहानापासून किंवा जनसामान्य माणसापासून मोठ्या माणसापर्यंत ते दादा होते. अशा दादांचं जाण्यामुळं महाराष्ट्राचं फार 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 मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. ही पोकळी कदापि न भरून निघण्यासारखी आहे. दादांचा एक म्हणजे एक हे होतं की दादा जे बोलतील ते करून दाखवतील, असा एक दादाचा बाणा होता. दादाने एकदा शब्द दिला की तो शब्द म्हणजे प्रमाण असायचा. आणि अशा दादांचं बाबतीमध्ये भरपूर काय सांगण्यासारखं आहे. दादांनी महाराष्ट्राला एक चांगली विकासाची दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. दादा एकवचनी होते. दादा कार्यकर्त्यांना ताकद देणारा दादा म्हणून दादांच्याकडे बघितलं जायचं. असा दादा सगळ्यांनाच पोरका करून गेला. आणि महाराष्ट्राला सुद्धा या ठिकाणी दादांच्या जाण्यामुळं फार मोठी उणीव जाणवणार आहे. फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. ही पोकळी कदापिही न भरून निघण्यासारखी आहे. मी या ठिकाणी येवले जिल्हा परिषद गटामधून निवडणुकीचा प्रचार थांबवून या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. त्यांच्या मूर्त्यात्म्य अस्थिरशक्ती लाभावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांना धीर देण्याचं काम देवानं भगवंतानं करावं अशी या ठिकाणी भगवंताचरणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. इथंच थांबतो.